संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी करते तांदळाची खीर। तांदळाच्या खीरीसाठी घेतली मी 1 वाटी भात शिजून, 1 वाटी घेतले साखर, अर्धी वाटी साजूक तूप, थोडे बदाम, थोडे काजू, मनुके, थोडं केसर भिजून घेतलं आणि थोडी इलायची। इकडे 1 लिटर दूध घेतले, दूध उकळायला ठेवलं। चला मी ती बनवते। सगळ्यात आधी आपण हा जो भात घेतलाय तो फिरून घेऊ मिक्सरला। हे बघा भात छान फिरून घेतला। आता आपण बनवूया खीर। आता मी हे भांड ठेवलंय। आता याच्यामध्ये आपण साजूक तूप घालून घेऊ। आता आपण याच्यात हे काजू, बदाम, मनुके हे थोडंसं तुपात गरम करू, म्हणजे त्याचा कच्चापणा जातो। जास्त नाही, फक्त 2 मिनिटच करायचं। याच्यात आपण आता हे दूध टाकू 1 लिटर। आता आपण हे भात हे ते शिजेल बारीक करून घेतलेला ते टाकून घेऊ याच्यात। त्याला हळूहळू आता एकसारखं करून घेऊ। एकसारखं केल्याने त्याच्यात गाठी नाही राहू द्यायच्या, म्हणून हळूहळू घोळून घ्यायचं। आज राखी पौर्णिमा म्हणून जेवण्यासाठी गोड खीर करायची। त्याच्यात आता आपण 1 वाटी साखर ही टाकून घेऊ। आता इलायची भी टाकून देऊ। हे केसर भिजवलेलं हे भी टाकून देऊ त्याच्यात, म्हणजे छान रंग येतो त्याला। आता याला अर्धा तास बारीक गॅसवर होऊ देऊ, म्हणजे छान एकसारखा घट्टपणा येईल त्याला। छान उकळी आली, असंच अजून 20 मिनिटं होऊ द्यायचं, म्हणजे तिला छान एकसारखा घट्टपणा येईल। ही झाली आपली खीर तयार। आता हिला काढून घेते, दाखवते ताटामध्ये। ही झाली आपली खीर तयार। कशी वाटली रेसिपी? आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राइब